आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत राज्यघटनेविषयी. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला काय आहेत आव्हानं, काय पेच आहेत आणि खरंच राज्यघटना सक्षम असेल तर तरीही आज का गमतं उदास, अशा प्रकारची चर्चा आपण करतो आहोत. सुनील कदम आहेत आपल्यासोबत, राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. सुनील कदम, राज्यघटना ही सक्षम आहे असं आपण एकीकडे म्हणत असतो, पण तरीसुद्धा हीच राज्यघटना वाकवून आणीबाणी या देशानं पाहिलेली आहे. जर आणीबाणी येऊ शकते तर उद्या हुकुमशाही का नाही येणार? कारण ज्या ज्या देशांमध्ये हुकुमशाही आली, लष्करशाही आली, त्या देशांना सुद्धा राज्यघटना होती, पण ती राज्यघटना वाकवली गेली किंवा बदलली गेली, आणखी काही काही झालं. अशा प्रकारचा धोका आपल्यासमोर आहे का? फार चांगला प्रश्न आहे हा. कारण आणीबाणीपर्यंतच म्हणजे आणीबाणीपर्यंतच थांबावं लागलं, त्याच्या पुढे जाता आलं नाही. जो इतर देशांमध्ये जे गेलं आणि ते केवळ कॉन्स्टिट्यूशनमुळे आणि कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्समुळे हे झालं. आता आणीबाणी येणं शक्य आहे. आणीबाणीचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. आपली जी विविधता आहे, वेगवेगळं राज्य, वेगळ्या भाषा आणि त्याचबरोबर वेगळ्या जाती, वेगळं धर्म, ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं हे तसं अवघड होतं. आणि त्यामुळेला स्ट्रॉंग सेंटर म्हणजे शक्य असेल त्यावेळेला ते युनिटरी होतं आणि शक्य होतं त्यावेळेला ते फेडरल असतं. म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट जरी असलं तरी ते त्याला काय म्हणतो, प्रसंगी त्याला युनिटरी करता येतं. आणि हे प्रोव्हिजन्स एवढ्यासाठीच होतं की त्यावेळेला जर आणीबाणीच्या वेळेचं जर तुम्ही म्हणजे सिच्युएशन पाहिली ती कशी होती. जयप्रकाश नारायणांनी त्यावेळेला देशभरामध्ये एक प्रचंड मोठं एक आंदोलन उभं केलं होतं. आणि ते आंदोलन त्यावेळच्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं वगैरे, ठीक आहे. पण त्यांनी ज्यावेळेला आर्मीला आव्हान केलं की की यार म्हणजे सरकारच्या विरोधात जाण्यासाठी, तर तो प्रसंग जो आहे तो निश्चितपणे कुठंतरी आणीबाणी आणण्यासारखी ती सिच्युएशन होती. परंतु आणीबाणी आल्यानंतर जे घडलं ते दुःखद होतं. ते चांगलं म्हणजे आणीबाणीचा जो वापर करून जे इंदिरा गांधींनी जे केलं, जो स्वतःच्या म्हणजे वेस्टेड इंटरेस्टसाठी जी राबवली गेली, दॅट वॉज रॉंग. पण तो काळ असा होता, त्यावेळेला जी सिच्युएशन आली होती त्यावेळेला आणीबाणी आणणं गरजेचं झालं होतं. म्हणजे भले असं आपण म्हणू शकतो जयप्रकाश नारायणांनी वोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आंदोलन केलं होतं, पण तो आंदोलन जाता जाता एवढं पुढं गेलं होतं की या देशामध्ये कुठंतरी अराजकता, अनार्की येण्याची शक्यता त्यावेळेला निर्माण झाली होती. आणि त्या अनार्कीला जर तोंड द्यायचं होतं तर आणीबाणी येणं गरजेचं होतं. परंतु ज्या प्रकारे राबवली संजय गांधीने, जो नंतर तो उच्छाद मांडला, त्यामुळे ती आणीबाणी वाईट होती. आणि हे युनिटरी फीचर जे आहे ते युनिटरी फीचर का प्रसंगी लागणारे युनिटरी फीचर हे सुद्धा हे गरजेचं आहे. परंतु खरंच राजकामुळे ती आणीबाणी आली होती की इंदिरा गांधींना स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी केवळ त्यांच्या सत्ता केंद्रीय स्वभावामुळे आली होती? मला सांगा प्राध्यापक नरके, एकूण अशा प्रकारचे पेच उद्या भविष्यात आले, काय करावं लागेल? मला स्वतःला या बाबतीत वेगळं मत मांडावं असं वाटतं. मला आणीबाणी मान्य नाही आणि भारतीय जनतेने ती उधळून लावली. ज्या पद्धतीने इंदिरा गांधींचा प्रचंड पराभव झाला त्यातनं हे दिसून आलं की जनतेला आणीबाणी मान्य नव्हती. आणीबाणी हे एक मर्यादित हुकुमशाहीच होती. मला स्वतःला असं वाटतं की आज या देशासमोर हुकुमशाहीचा धोका ही राज्यघटना असताना असू शकतो का? तर ही राज्यघटना बनवताना जो पुढच्या काळाचा विचार करून अतिशय सखोलपणानं बारकावे त्याच्यामध्ये टिपलेले आहेत आणि शक्तिशाली केंद्र, पण त्याचबरोबर जनता सार्वभौम असणं, जनतेच्या हातामध्ये सगळी सूत्र असणं, ह्याची जी दृष्टी ठेवली गेलेली आहे ती लक्षात घेता आहे या राज्यघटनेत हुकुमशाहीची तरतूद नाही किंवा हुकुमशाही येऊ शकत नाही. मात्र ही घटनाच गुंडाळून ठेवली तर मला तेही शक्य वाटत नाही. त्याचं कारण असं की अशा प्रकारचे जर बदल या राज्यघटनेत करायचा प्रयत्न झाला तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाहीत. मी मगाशीच सांगितलं की मूलभूत चौकट जी आहे, गाभा जो आहे या राज्यघटनेचा, तो बदलण्याची कोणतीही घटनादुरुस्ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही. मला या निमित्तानं मुद्दाम सांगावंसं वाटतं की ही राज्यघटना जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी या देशामध्ये हुकुमशाही येण्याची कोणतीही शक्यता नाही. खोब्रागडे, इजेड खोब्रागडे आपल्यासोबत आहेत. तुम्ही सगळी चर्चा ऐकत आहात. तुम्ही प्रयत्न करता आहात की शाळांमध्ये जाऊन या प्रकारचा संस्कार राज्यघटनेच्या अनुषंगाने केला पाहिजे. कुठली मूल्य महत्त्वाची आहेत की जी लहानपणापासून सर्वसामान्यपणे मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत? कारण आपण असं म्हणतो की आपल्याकडे नागरिकत्वाचं प्रशिक्षणच मिळत नाही, तर ते देण्यासाठी काय करायला पाहिजे? इजेड खोब्रागडे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते की प्रिॲम्बल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट द सोशल फिलॉसॉफी. आणि ही सोशल फिलॉसॉफी म्हणजे काय आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता.
आणि इट इज अ वे ऑफ लाईफ आणि म्हणून देअरफॉर वी मस्ट ट्रान्सफर दिस पॉलिटिकल डेमोक्रेसी इंटू सोशल डेमोक्रेसी हा एक मुद्दा आहे. आणि म्हणून आपण नेहमीच शाळांमधनं मुलांच्या मनावर नागरिकत्वाचे संस्कार करतो की मुलं ही चांगली भारताचे नागरिक झाली पाहिजे. पण हे करत असताना संविधानाच्या सोबत त्याला जर जोडलं, चांगले संस्कार आपल्या घरातून पण जायला पाहिजे. आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं की संविधानच अनेक लोकांना माहीत नाही, या देशाच्या जे राज्य करणारे लोक आहेत त्यांनाही माहीत नाही. आत्ताच एक धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आपण चर्चेला आणला तर मी आपल्या निदर्शनास असा मी आणून इच्छितो की 19 सप्टेंबर 1952 सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी भारताच्या राज्यघटनेवर निष्ठा ठेवण्याची शपथ घ्यायची होती आणि ती शपथ घेतल्या जात होती. ती शपथ काय होती की मी भारताच्या राज्यघटनेप्रमाणे मी माझं काम करेल. म्हणजे काम करेल म्हणजे काय करेल, मी इमानदारीनं काम करेल, मी माणसाची प्रतिष्ठा ठेवील, समोर येणाऱ्या माणसाचं शोषण न करता मी त्यांना मदत करेल आणि ती राज्यघटनेच्या कायद्याच्या चौकटीत करून. मग ही निष्ठा आणि ही शपथ जर घेतली तर भ्रष्टाचार वाढतो कसा, कोण भ्रष्टाचार करतो, हा एक मुद्दा आहे. आत्ता सरकारने तो 1952चा जो आदेश होता तो 11 नोव्हेंबर 2014ला तो आदेश पुन्हा काढला आणि त्या आदेशात त्या शपथेमध्ये एक वाक्य असं टाकलं की मला ही भारताच्या राज्यघटनेवर निष्ठा ठेवून श्रद्धा आणि निष्ठा ठेवून काम करण्याची ईश्वरा मला तू ताकद दे. आता मला हे म्हणायचं आहे की ईश्वराने ताकद देण्याचा कुठला प्रश्न आला. इकडे धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्याला आपण ईश्वराने हे चांगलं काम करण्याची ताकद द्यायची असं जर शासन हे आत्ता 2014चा असा GR जर काढत असेल तर मला वाटते हे अनकॉन्स्टिट्युशनल GR महाराष्ट्र शासन काढत आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये परत एक गुलामगीची मानसिकता एक निर्माण होत आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं एक विचार करण्याची गरज आहे. दुसरं, संविधान हे यशस्वी होईल की नाही. आता बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं भाषण आहे की घटना किती चांगली असली, राबवणारे लोक जर चांगले नसतील तर त्याचं मातेर होणार आहे. आज आपण देशात ते बघतो. मी 29 वर्ष प्रशासनात काम केलं. संजयजी आवटे मी पुण्याला असताना आपण अनेक कार्यक्रमात आला आणि मला या निमित्ताने तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं की पहिल्यांदा TV चॅनलवर संविधान दिनाची चर्चा होत आहे. म्हणजे याच्यापूर्वी झाली नाही, संविधानावर चर्चा होत असते पण संविधान दिनाचं महत्त्व सांगण्याची चर्चा होते. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संविधानात जर प्रशासनातल्या लोकांना जर कळलं नसेल, संविधानावर निष्ठा आणि संविधानाप्रमाणे कारभार करण्याची या देशातल्या आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांनी आणि एक्झिक्युटिव्हच्या लोकांनी, न्यायाधीशांनी सगळ्यांनी शपथ घेतली आहे. मग ते संविधानावर त्यांची खरी निष्ठा आणि श्रद्धा आहे का, ते संविधानाच्या तत्वाप्रमाणे काम करतात का, कायद्याचं राज्य जे आहे त्याप्रमाणे ते जर काम करत नसतील तर संविधानाला दोष देता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले होते की जी पार्टी राज्य करते ती पार्टी जर आपला विचार देशाच्या विचारापेक्षा जर मोठा मानत असेल तर हा देश गुलामगिरीमध्ये जाईल. ती पार्टी किंवा देशातले लोक प्राध्यापक बरोबर इझेड खोब्रागडे मी आपल्याकडे येतो. प्राध्यापक नरके, मला एका गोष्टीकडे जरा वेगळ्या थोडंसं तुमचं लक्ष वेधायचं आहे. आपण जर बघितलं की सगळ्या राज्यघटनेचा प्रवास जे सगळे शिल्पकार या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते त्यामध्ये नेहरू असतील, गांधी असतील, मौलाना आझाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, ही सगळी माणसं की जे फाउंडिंग फादर्स आहेत या देशाचे, ही सगळी माणसे बॅरिस्टर होती, विचारवंत होती, अकॅडमिशियन्स होती. म्हणजे या देशाला ही परंपरा आहे की अकॅडमिशियन्स नेते एकीकडे ते कार्यकर्ते पण आहेत आणि विचारवंत नेते पण आहेत. अशा प्रकारच्या नेत्यांची एकीकडे परंपरा होती आणि अलीकडे मात्र आता आपण बघतो आहोत की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकूण संसदपटू, संसदेचं महत्त्व, या प्रकारचं नेतृत्व पुढे येणं, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि याच्यावर काय उपाय आहेत? भारतीय राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेसंबंधी सुरुवातीलाच आपण सांगितलं की जवळजवळ 3 वर्ष हे काम चाललं होतं आणि घटना परिषदेमध्ये सुमारे 300च्या आसपास सदस्य त्या ठिकाणी निवडून आपण देशाने पाठवलेले होते. त्यातले 100पेक्षा जास्त बॅरिस्टर्स होते. वेगवेगळ्या पक्षातून आलेली आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ही सगळी अतिशय विद्वान माणसं, अभ्यासू माणसं, ज्याच्यामध्ये आपण नावं घेतली त्याप्रमाणे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, पंडित नेहरूंसारखे, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे अतिशय महत्त्वाचे लोक होते. राजेंद्र प्रसाद तर घटना परिषदेचे अध्यक्ष होते. या सगळ्या चर्चेचे 12 खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स असं त्याला म्हणतात. हे खंड वाचताना एक लक्षात येतं की त्या काळामध्ये किती उंचीची चर्चा होत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी मतं मांडली गेली, सगळ्या बाजू घासून पुसून घेतल्या गेल्या, चर्चा कडाक्याच्या झाल्यात. परंतु ती चर्चा करत असताना त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचा संयम पण बाळगलेला दिसतो की दुसऱ्याच्या मताविषयीचा आदर. मला ते मत मान्य नसलं तरी ते मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे याच्याबद्दलची खात्री मनामध्ये बाळगून चर्चा होती आहे. त्याचबरोबर मला हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे की 90% आसपास लोक त्याच्यामध्ये सवर्ण समाजातून निवडून आलेले होते. पण त्यांनी जेव्हा आरक्षणाची तरतूद करण्याच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली आणि त्याच्यावर कडाक्याची चर्चा झाली, पण ज्या प्रकारचं एकमत झालं, ज्या प्रकारे आरक्षण ठेवलं गेलं ते पाहिल्याच्या नंतर, किंवा स्त्रियांची संख्या घटना परिषदेमध्ये खूप कमी होती, पण स्त्रियांच्या संबंधामध्ये पुरुषाच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार, समान कामाला समान दाम, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्थान. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये सुद्धा याला खूप वेळ लागला. भारतामध्ये हे होऊ शकलं याचं कारण मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीवर, व्यक्तिप्रतिष्ठेवर आणि या मूल्यव्यवस्थेवर विश्वास होता. आणि म्हणून मी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. आज आरक्षणाचा विषय हा खूप मोठा संवेदनशील आणि एक प्रकारचा स्फोटक बनलेला विषय आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने बालाजी केसमध्ये 1963 साली आरक्षण 50%पेक्षा जास्त असता कामा नये अशा प्रकारचा निकाल दिला. आणि त्यानंतर मग इंद्र साहनी केसमध्ये किंवा अशोककुमार ठाकूर, नागराज अशा अनेक केसेसमध्ये ते निकाल आले. आणि आमच्या चळवळीतले लोक त्याचा उल्लेख करून असं सांगत असतात की घटनेत 50%ची मर्यादा नसताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ही मर्यादा घातली, हे अन्यायकारक आहे. या आमच्या सगळ्या अभ्यासकांना मी नम्रपणाने सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षणाचे जनक आहेत. शाहू महाराजांनी किंवा महात्मा फुलेंनी मागणी केल्याच्या नंतर किंवा कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी ते ठेवल्याच्या नंतर अखिल भारतीय पातळीवर आरक्षण पहिल्यांदा आणलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमधनं. या डॉक्टर आंबेडकरांचं घटनासभेतलं 30 नोव्हेंबर 1948चं भाषण आहे. ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सच्या 7व्या खंडामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. पान नंबर 701 आणि 702चा उल्लेख करून मी मुद्दाम सांगू इच्छितो की ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण असलंच पाहिजे, सामाजिक न्यायासाठी ते आवश्यक आहे, पण ते कुठल्याही परिस्थितीत 50%पेक्षा जास्त असता कामा नये असं अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. मग हे बाबासाहेबांचं म्हणणं आमच्या जर गैरसोयीचं असेल तर आम्ही ते सांगत नाही, ते एक प्रकारे दडवून ठेवतो की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग मला असं वाटतं की या प्रकारचा जो एक चर्चेमध्ये अप्रामाणिकपणा येतो किंवा दडवादडवीचा भाग येतो त्याच्यामधनं खऱ्या गोष्टी पोचतच नाहीत. आपण मगाशी घटनादुरुस्त्यांचा उल्लेख केला, मला मुद्दाम सांगायचं आहे की अनेक घटनादुरुस्त्या ह्या खूप चांगल्यासुद्धा झालेल्या आहेत. 21 मध्ये आपण जो शिक्षण हक्क कायदा आणला, बाबासाहेबांना खरं तर ते सुरुवातीलाच आणायला आवडलं असतं, पण आपल्या घटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व असा काही त्या ठिकाणी ती व्यवस्था करावी लागली. कारण त्यावेळेला आपण इतके प्रगत नव्हतो, इतके आधुनिक नव्हतो की एकदम आपण सगळं आणू शकू. आणि म्हणून 45व्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण हे 14 वर्षापर्यंतचं शासनाने दिलं पाहिजे, ते मोफत असलं पाहिजे, ते सक्तीचं असलं पाहिजे, ते सार्वत्रिक असलं पाहिजे अशी तरतूद केली. आणि संजयजी, मुद्दाम मी एका गोष्टीचा उल्लेख करतो, बाबासाहेबांनी हे 10 वर्षात काम केलं पाहिजे असंही त्याच्यात नमूद केलं होतं. पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी एक शिक्षक आहे आणि मी असंख्य शिक्षकांशी, प्राध्यापकांशी, शिक्षण तज्ज्ञांशी या मुद्द्यावर बोललो आहे. आजपर्यंत मला एकालाही ही 10 वर्षाची तरतूद घटनेत होती हे सांगता आलेलं, पाहता आलेलं नाही आहे. मला दुःख वाटतं की राखीव जागा 10 वर्षे ठेवा अशी तरतूद घटनेत होती तर त्याची चर्चा झालेली आहे, त्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे, पण शिक्षण 10 वर्षात दिलं पाहिजे याची मात्र आम्ही चर्चा करत नाही. म्हणजेच बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं तर देअर आर 2 टाईप ऑफ कॉन्स्पिरसीज, 2 प्रकारची षडयंत्र या देशामध्ये चालत असतात. एक कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स, काही गोष्टींवर मौन पाळायचं, स्त्रियांचे हक्क, वंचितांचे हक्क, दलितांचे हक्क याच्याबद्दल बोलायचंच नाही. आणि त्याच्या उलट मात्र इथल्या बहुसंख्याकांना आणि प्रामुख्यानं त्यातल्या सत्ताधीशांना सोयीचं असेल त्याच्यावर मात्र सातत्यानं बोलत राहायचं, त्याच्यामध्ये ग्लोरिफिकेशन त्याचं करायचं, उदात्तीकरण करायचं आणि पुन्हा पुन्हा ते मांडायचं. आणि म्हणून मला स्वतःला या निमित्तानं पुन्हा एकदा अतिशय नम्रपणानं सांगावं असं वाटतं की राज्यघटना बनवताना जो एक खुलेपणा होता, जी साधक बाधकता होती आणि दुसऱ्याचा सन्मान करण्याची वृत्ती होती, तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं मी सांगेन की अतिशय खेद वाटतो की आज चर्चेचा दर्जा खालावत चाललाय, किंवा चर्चाच होऊ नये अशा प्रकारच्या रचना केल्या जातात, अशा पद्धतीने सभागृह बंद पाडली जातात किंवा सभागृहावर बहिष्कार टाकून बाहेर निघून जायचं आणि चर्चाच होऊ द्यायच्या नाहीत. विरोधकांची गरजच नाही.